Amen. He is here this evening. आणि तो आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. And where He is, there is freedom. आणि जिथे तो आहे तिथे मुक्तता आहे, स्वातंत्र्यता आहे. Amen. आज हमारे जीवन में हमारा हर क्षेत्र में परमेश्वर का आजादी हम अनुभव करने वाले हैं. Amen. Amen. We gonna experience freedom in every area of our lives. आणि In आपल्या the name of जीवनाच्या Jesus. प्रत्येक भागात आपण आज स्वातंत्र्यता देवाची पाहणार आहोत. Because God is not just a specialist over something. आणि कारण देव फक्त एका काही गोष्टीवर तत्व विशिष्ट नाहीये. He is the Lord of everything. Amen. तो परमेश्वर आहे सर्व गोष्टीचा. सर्व गोष्टी का परमेश्वर है हमारा परमेश्वर. Amen. Amen. He is the Lord of everything. आणि तो सर्व गोष्टीचा देव आहे. और हर क्षेत्र के ऊपर आपका जीवन में परमेश्वर का विराजमान हम आप देखने वाले हैं. Amen. Amen. We gonna see God seated over our situations. आणि आपण पाहणार आहोत की देव आपल्या सर्व परिस्थितीत येऊन बसणार. Come on, tell to your neighbor. आणि आज तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला परमेश्वर सांगा, आपके साथ है तो कौन आपके विरोध काम कर सकते? तुमच्या शेजाऱ्याला सांगा परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तर कोण तुमचा विरोध? If God is for us, जर देव आपला आहे who can be against us? कोण आपला विरोधी असेल? Amen. If you think someone is against you in your life, आणि जर तुम्ही विचार करत असेल कोणतरी तुमचा विरोध आहे तुमच्या I tell you, it is devil. आणि मला तुम्हाला ते सांगायचं तो म्हणजे सैतान आहे. But today, the promise of God over your life is this. आणि परंतु आज देवाचं अभिवचन तुमच्या जीवनासाठी हे Today, आहे God की is saying, I will be with you. देवाचं अभिवचन हे आहे की मी तुमच्या बरोबर I आहे, will be for you. मी तुझ्या बरोबर आहे, I will be for you. मी तुझ्या बरोबर सर्व काळ असणार आहे. And if God is for us, आणि जर देव आपला आहे who can be against us? तर आपला विरोधी कोण? Amen. Hallelujah. Hallelujah. इतना दिन आपका शत्रु आपका नजर में क्लियरली दिख रहा था, बट आज वो शत्रु को परमेश्वर खत्म करने वाले. Amen. Yes. Today he gonna finish the enemy that is in front of us. आणि आज तो परमेश्वर त्या सैतानाला त्या शत्रूला नाश करणार आहे आपल्या समोर जो आहे. Because वो शत्रु के ऊपर 2000 साल पहले ही परमेश्वर जीत ले लिया. Amen. Amen. He won before 2000 years in the cross. आणि तो विजयी झाला 2000 वर्षापूर्वीच त्या सैतानावर. Amen. So that's why we are more than conquerors आणि in त्यामुळे Christ. त्यामुळे आपण विजयशाली आहोत प्रभू येशूमध्ये. In Christ we are more येशू. than conquerors. आणि आपण विजयशाली आहेत प्रभू येशू. Amen. Hallelujah. Hallelujah. Are you all ready to receive God's word this evening? आणि तुम्ही तयार आहात का देवाचं वचन I स्वीकारायला? want to tell you the word of God can change our lives forever. आणि मला तुम्हाला सांगायचं की देवाचं वचन आपलं जीवन पूर्णपणे बदलू शकतं. God's word has the power to change our lives. आणि देवाच्या वचनात एवढं सामर्थ्य की तो आपलं जीवन बदलू शकतो. Today we're going to listen to the word of God that can change our life forever. आणि आज आपण ते वचन पाहणार आहोत जे आपलं जीवन बदलणार आहे. Today we're going to understand a very important principle, very important truth in the word of God. आणि आज आपण एक खूप महत्वाचं सत्य एक तत्व पाहणार आहोत. Because moment we will understand this truth in our life, कारण जेव्हा आपण हे सत्य समजून घेणार I आपल्या tell you, जीवनात, no forces of this world can come against our lives. आणि मला तुम्हाला सांगायचं कुठल्या प्रकारची ताकद आपल्या विरुद्ध काम करणार No नाही. lies of the devil can overcome your life. आणि सैतानाचे खोटी गोष्टी सैतानाचे कोणतेही कार्य आपल्या जीवनाविरुद्ध काम करणार So नाही. let's go to the Gospel of John chapter 1 verse 12 and 13. आणि योहानाचा The Gospel of John chapter 1 योहान याचा पहिला अध्याय verse 12 and 13. आणि आपण वचन पाहणार आहोत 12 आणि 13. Yes. Can someone read this in Marathi? पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यांना देवाने त्याने देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. Yes. Now, here the word of God says, आणि आता देवाचं वचन इथे असं सांगतं, as many as received him, आणि जितक्या लोकांनी त्याचा स्वीकार केला God gave the right to become his children. देवाने त्यांना अधिकार दिला त्याचे लेकरं होण्यासाठी. As many as received Jesus in their life. आणि वचन असं सांगतं जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. I want to tell you, without Jesus, we cannot
become the God's children. आणि मला तुम्हाला सांगायचंय देव विश्वास शिव Without Jesus, we Uh, cannot become God's children. आणि मला तुम्हाला सांगायचंय प्रभू येशू शिवाय आपण देवाची लेकरं होऊ शकत The नाही. word of God says here, as many as receive Jesus in their life. आणि देवाचं वचन असं सांगतं जितक्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. It didn't say as few people, it says as many as possible, whomever keep their believe on Jesus. आणि इथं वचन असं नाही सांगत की थोड्याच लोकांनी विश्वास ठेवला, तर जितक्या लोकांनी जितके लोक विश्वास ठेवतील त्याची सीमा नाहीये. And as many as received him, तितके लोक त्याचा अधिकार स्वीकारतील. God gave them authority to become his children. तितक्यांना त्याचा अधिकार देतो. Today I want to tell you all, we have to receive Jesus in our life. आणि म्हणून मला आज तुम्हाला सांगायचं की आपल्याला प्रभू येशूला आपल्या जीवनात स्वीकारायची गरज आहे. Believing is one thing विश्वास ठेवणे एक वेगळी गोष्ट आहे and receiving is another thing. आणि स्वीकारणं एक वेगळी गोष्ट Today आहे. God doesn't want us to just believe in him. God wants us to receive him in our lives. आणि आज देव इच्छितो की तुम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवू नये, परंतु त्याच्याकडनं स्वीकारावं पण. Because remember, the God himself, he's available to come inside our lives. आणि कारण हे नेहमी लक्षात ठेवा की कारण देव प्रत्येक वेळेस तयार आहे आपल्यासाठी, आपल्या जीवनात येण्यासाठी. He was so much available that he gave his son Jesus for us. आणि तो इतका तयार आहे की त्याने त्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिला आपल्यासाठी. पिता पुत्र को हमको दे दिया. He gave his son Jesus. आणि परमेश्वर पिताने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी देऊन टाकला, तो म्हणजे प्रभू येशू. Today we need to receive him. आणि म्हणून आज आपली गरज आहे त्याला स्वीकारण्याची. Not just believing him. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणं नाही, हम ग्रहण करना चाहिए परमेश्वर को. We need to receive Jesus in our life. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा नाही, परंतु त्याला स्वीकारण्याची आपल्याला गरज आहे. Today the good news, आणि आज एक चांगली बातमी म्हणजे in order to receive Jesus, आणि जेव्हा आपण त्याला स्वीकारू, we don't need to earn him आपल्याला त्याला मिळवायची गरज नाही पडली. because God already gave him for us. कारण देवाने त्याला अगोदरच आपल्यासाठी दिलाय. Jesus is a gift from God for us. आणि कारण प्रभू येशू हा देवाकडून परमेश्वर पिताकडून दिलेलं एक गिफ्ट दान आहे. And that's why the word says here, आणि त्यामुळे देवाचं वचन असं इथं सांगतं as many received him, आणि जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, God gave them the authority to become his children. देवाने त्यांना अधिकार दिला देवाचे मुले होण्याचा. Now, do you all believe this word? आणि आता तुम्ही ह्या वचनावर विश्वास ठेवता का? Might be you all would have received Jesus in your life. कदाचित तुम्ही तुमच्या जीवनात प्रभूला स्वीकारला असेल. Might be you all know that you are a child of God. कदाचित तुम्हाला माहित असेल की तुम्ही देवाचे लेकरं आहात. But now verse 13 is more powerful. परंतु आता वचन 13 हे खूप महत्वाचं आणि सामर्थ्यशाली इथे. Yes. त्याचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला. Yes, here the word of God says, आणि देवाचं वचन इथं सांगतं as many as received Jesus in their life, आणि जितक्यांनी देवाला स्वीकारलं त्यांच्या जीवनात, God gave them the authority to become the children. देवाने त्यांना अधिकार दिला त्याच्या लेकरं होण्यासाठी. Means the moment you receive Jesus, म्हणजे जेव्हा तुम्ही त्या प्रभू येशूला स्वीकारता तुमच्या जीवनात, in the spiritual world, आध्यात्मिक जगात you are going back to the process of getting birth. तुम्ही आध्यात्मिक जगामध्ये पुन्हा जन्म घेण्याच्या एका प्रक्रियेत चाललेले असतात. Which means the moment you are receiving Jesus in your life, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही प्रभू येशूला स्वीकारता तुमच्या जीवनात, you are getting a birth again in the spirit realm. तुम्ही पुन्हा जन्म घेता आध्यात्मिक जीवनामध्ये. We all got born in our life. We all were born in our life. आणि आपण जन्मलो आपल्या म्हणजे Yeah, हम this flesh have made a birth, आणि came out of a birth. आणि जन्म झाल्यामुळे आपल्याला हे शरीर मिळालं आहे. And we all know when we were born.
आणि आपल्याला माहिती आहे आपण जन्मलो आहोत and we were all born in flesh. आणि आपण शरीरामध्ये जन्मलो. But here the word of God says, परंतु इथं देवाचं वचन असं सांगतं, as many as received Jesus in their life, आणि जितक्यांनी प्रभूचा स्वीकार केला त्यांच्या जीवनात, God gave them the authority to become His children. देवाने त्यांना अधिकार दिला त्याचे लेकरं होण्यासाठी. But now the difference is here. परंतु आता फरक हा आहे इथे, In our first birth, we were born out of flesh. परंतु फरक हा आहे की आपण पहिला जो जन्म घेतला ते आपण शरीर रूपाने घेतला, We were born out of the blood and flesh. आणि आपण जन्म घेतला रक्त आणि मांसाद्वारे, We were born out of the will of the flesh. आणि आपण शरीराच्या इच्छेने जन्मलो, म्हणजे शरीराच्या वासनेने. Means through our parents we came out. आणि आपल्या आई वडिलांपासून आपण आलो, जन्मलो. But now the difference in the spirit realm is this. परंतु आता तो फरक म्हणजे आध्यात्मिक आणि अशा जन्मामध्ये, The moment you receive Jesus in your life, ज्या वेळेस तुम्ही प्रभू येशूला स्वीकारता तुमच्या you जीवनात, are no more getting born out of flesh, but you are coming out of God. You are getting born out of God Himself. परंतु जेव्हा तुम्ही प्रभू येशूला स्वीकारता तुमच्या जीवनात, तुम्ही शरीर रूपाने जन्मत नाही, तर तुम्ही देवापासून जन्मता, जेव्हा देवापासून निर्मिती होती तुमची. All of us, answer me, how we came out of this world? आणि हम कैसे दुनिया में बाहर आए? माँ का पेट से, right? yes. I hope no one, everyone is thinking how it is. We all came out of the mother's womb. आणि आपण आपल्या आईच्या उदरातून बाहेर आलो, And how we went inside there? आणि आपण कसं त्या आतमध्ये होतो? Because of flesh. कारण शरीरामुळे, Because of our parents. We were produced out of our parents. आणि कारण आपल्या आई वडिलांमुळे आपला जन्म झालेला आहे. But here the word of God says, परंतु इथं देवाचं वचन असं सांगतं, you and me in spirit are no more born of the flesh. आणि आता आपण देवाला स्वीकारण्याद्वारे आपला जन्म शरीर रूपाने नाही झाला, परंतु आत्म्याने झालेला आहे देवाच्या. Now you and me are born of God Himself. आणि आता देवाचं वचन असं सांगते की तुम्ही आणि मी देवाकडून जन्मलेलो आहोत. देवा कैसे ये शरीर हमारा मम्मी डैडी से बाहर आया, ऐसे ही अभी आत्मिक मंडल में हमारा born again life परमेश्वर से बाहर आया. Amen. We are born out of God now. आणि जसं आपण आपल्या आई वडिलांच्या शरीरामुळे आपण बाहेर आलो या जगात, तसंच आता आपण आध्यात्मिकरित्या देवापासून जन्मलेलो आहोत, देवाकडून बाहेर आलो. Today in the kingdom of God, आणि आज देवाच्या राज्यात when God is seeing you and me, जेव्हा देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाहतो, He is no more seeing us with a thought that we came out of our parents. आणि देव आपल्या या दृष्टीने नाही बघत की आपण आपल्या आई वडिलांच्या शरीराद्वारे आई वडिलांकडून जन्मलो. He won't see with a process of thinking that we came out of the flesh now. आणि देव अशा दृष्टीने नाही पाहत की आपण शरीराद्वारे जन्मलेलो आहोत. When God see you and me, जेव्हा देव तुमच्याकडे आणि माझ्याकडे God पाहतो, says he or she came out of me. तेव्हा देव म्हणतो की तो आणि ती माझ्यापासून जन्मलेले आहेत, माझ्याकडून आले. Amen. Hallelujah. Hallelujah. In this born again life, आणि या नवीन जन्माच्या जीवनात, as the word of God says, we are new creations in Christ. देवाचं वचन सांगतं आपण एक नवीन निर्मिती आहे प्रभूमध्ये. Amen. The word of God says we are new creations. आपण एक नवीन निर्मिती आहोत. What does that mean? What does that mean? त्याचा अर्थ काय? Which means you and me are no more born of flesh. We are born of God Himself. त्याचा अर्थ असा की आपण आता शरीराने जन्मलेलो नाही, परंतु आपण आत्म्याने जन्मले, देवापासून जन्मलेलो आहोत. Remember this. हे नेहमी लक्षात ठेवा. Everything what we are is dependent on from whom we are born. आणि सर्व गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत ज्याच्यापासून आपण आलेलो आहोत. You understood what I'm saying? Everything of what we are is dependent on whom we came, from आणि whom we आपण came. जे कोणी आहोत ना, ते म्हणजे ज्याच्यापासून आपली निर्मिती झाली आहे त्याच्यावर ठरतं किंवा त्याच्यावर अवलंबून We असतं. were bounded with sin
कारण आपण जन्मलो किंवा आपण जन्मातच पापी होतो We were captivated by sickness. आणि आपण आजारापासूनच आपली निर्मिती झाली. We were chained by curse. आपण शापित होतो Because we were born out of the flesh of Adam before. कारण आपला जन्म झालेला एका शरीराने, आदमाच्या शरीराने. That was the problem for mankind. कारण तो एक समस्या होती मनुष्यासाठी. That was a huge obstacle between for man to liberate himself out of that slavery. आणि ते खूप कठीण होतं मनुष्यासाठी त्या गुलामगिरीतून, त्या पापाच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी. That everything that he is experiencing was because of the birth that he had out of Adam. आणि हे सर्व मनुष्य पाहत होता किंवा त्याच्याबरोबर घडत होतं कारण त्याचा जन्म हा आदमापासून झालेला. That is why man was suffering with sin in his life. आणि त्यामुळं मनुष्य पापामध्ये झुंजत होता त्याच्या जीवनात. He was captivated with sickness. आणि तो आजाराने पीडित होता His मनुष्य. life was drawn in curse. कारण त्याची मनुष्याची जीवन हे शापामध्ये होतं. All were because we were all born out of the flesh of Adam. कारण हे सर्व गोष्टी आपल्या जीवनात होत्या कारण आपला जन्म त्या शरीररूपी आदामाकडून झाला The होता. blood that we carried came out of Adam. जे रक्त आपण आपल्यामध्ये आहे ते रक्त आदामापासून आलेलं रक्त But the होतं. verse 13, can we read again, please? परंतु 13व वचन असं सांगतं, हा. त्याचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही तर नाही. देवापासून झाला. Amen. Here the word of God says, आणि इथं देवाचं वचन असं सांगतं, the moment you receive Jesus in your life, ज्या वेळेस तुम्ही प्रभू येशूला स्वीकारता तुमच्या the जीवनात, moment you got the authority as God's child, त्यावेळेस तुम्हाला अधिकार भेटतो देवाकडून त्याचं लेकरू होण्याचा. you are no more born of that flesh of Adam. आणि तुम्ही आतापासून त्या आदामाच्या शरीराने जन्मलेले नाही. You are no more affiliated connected with the blood of Adam. तुम्ही आता त्या आदामाच्या रक्ताशी जोडलेले नाहीत. You are no more connected with the will of the flesh of Adam. आणि तुम्ही आता त्या शरीर वासनेच्या त्या आदामाच्या शरीर वासनेच्या अधीन नाही किंवा त्याच्यापासून नाही. The word of God says you are born of God as the moment you became God's child. आणि तुम्ही देवापासून जन्मलेले होता जेव्हा तुम्ही देवाचे लेकरू बनता. Amen. Hallelujah. हालेलुया. You and me are born of God in New Testament. आणि नवा करारात तुम्ही आणि मी नवीन निर्मिती देवापासून केलेली. Because the moment we receive Jesus inside us, कारण जेव्हा आपण प्रभू येशूला स्वीकारतो आपल्या जीवनात, God gave an authority. देव आपल्याला अधिकार देतो. And that authority is that we became the child of God. ते अधिकार आपल्याला देतं देवाचं लेकरू बनण्यासाठी. Because we are child of God. आणि आपण देवाचं लेकरू असल्यामुळे We are no more born of Adam anymore, but we are born of God himself. Amen. आणि आपण देवाचे लेकरू असल्यामुळे आपण त्या आदामापासून आलेले नाहीत तर आता आपण देवापासून आलेले लोक आहोत. Come on, tell to your neighbor. तुमच्या शेजाऱ्याला सांगा, You are not born of Adam anymore. तुम्ही आदामापासून जन्म घेतलेला नाही, You are born of God. परंतु तुम्ही देवापासून जन्म घेतला. कोई नहीं बोल रहे. Come on, next to each other. Come on, tell to your neighbors. तुमच्या शेजाऱ्याला सांगा, You are not born of Adam. तुम्ही आदामापासून जन्म घेतला नाही Because you received Jesus in your life. कारण तुम्ही प्रभू येशूला स्वीकारलं You तुमच्या are a जीवनात. God's child from today. त्यामुळे तुम्ही देवाचे लेकरू आहात Which आजपासून. means you are not born of Adam. तुम्ही आदामापासून जन्मलेले नाही, You त्यामुळे and me are born of God. Hallelujah. तुम्ही आणि मी देवापासून जन्मलेलो आहोत. That is our right identity. आणि हीच आपली खरी ओळख आहे. That is our right connection. आणि हेच खरं संबंध आहे आपल्या देवा. That is our right bloodline this evening. आणि हेच खरं रक्ताचं नातं आहे. We are not under the bloodline of Adam anymore. आणि आपण आता आदामाच्या रक्ताच्या अधीन नाही. We are under the bloodline of the Lamb of God, Jesus himself. आणि परंतु आता आपण देवाच्या प्रभू येशूच्या रक्ताच्या अधीन आहोत. Amen. Hallelujah. हालेलुया. Now the question is, आता हा प्रश्न आहे इथे, we are born of God.
आपण देवापासून जन्मलेलो You want आहोत. We are born of God, आपण देवापासून जन्मलेलो आहोत. but still are we under the power of the blood of Adam? जरी आपण देवापासून जन्मलेलो आहोत तरी आपण आदामाच्या रक्ताच्या अधीन आहोत का? आदामाच्या गोष्टींच्या अधीन आहोत का? Remember the nature of sin inside us. जे पापाचं स्वभाव आपल्यामध्ये आहे, The sickness which is inside us, जे आजार आपल्यामध्ये आहेत, the curse that is dwelling in our life आणि जे शाप आपल्या जीवनात आहेत, was all because of the bloodline of Adam. ते सर्व गोष्टी म्हणजे त्या आदामाच्या रक्तामुळे, त्या आदामामुळे, Was all because of the flesh of Adam. ते सर्व गोष्टी आपल्या जीवनात आहे कारण ते आदामामुळे. But now the word of God says परंतु आता देवाचं वचन असं सांगतं, that we are no more of the flesh and blood of Adam. देवाचं वचन असं सांगतं की आतापासून आपण त्या आदामाचे रक्त किंवा त्याच्या शरीरातले भाग नाही, We are from the flesh and blood of God himself. परंतु आपण देवाचा एक भाग आहोत, देवाच्या शरीराचा, देवाचा भाग आहोत. हम परमेश्वर का शरीर और परमेश्वर का खून से हम पैदा हुआ है अभी. Yes. Amen. We are born of the flesh and the blood of Jesus himself. आणि आपण जन्मलेलो आहोत प्रभू येशूच्या रक्ताद्वारे, प्रभू येशूच्या शरीराद्वारे. That's why the word of God says we are born of God. आणि त्यामुळे देवाचं वचन सांगतं आपण देवापासून जन्मलेलो But now आहोत. the question is, परंतु आता हा खूप प्रश्न आहे, even though we are born of God, जरी आपण प्रभूमध्ये, देवामध्ये जन्मला असलो are we still experiencing the work of Adam inside us? तरी आपण आपल्या जीवनात आदामाचे कार्य पाहत आहोत का? Are we still experiencing sin inside us? आपण पाहत आहोत का ते पाप आदामाचं आपल्या जीवनात? Are we experiencing still sickness inside us? ते आजार आपल्या जीवनात पाहत आहोत का? Are we still experiencing curse in our lives? आणि आपण पाहत आहोत का ते शाप आपल्या जीवनात? Today I want to teach a very important thing. आज मला खूप महत्वाचा भाग तुमच्याशी बोलायचा आहे. How you can experience born of God in your life. How you can experience the born of God in your life. आणि मला आज ही गोष्ट सांगायची की कसं तुम्ही प्रभूपासून जन्मलेली जीवन जगू शकता. It is true you are already born of God. हे खरं आहे की तुम्ही देवापासून जन्मलेले आहात, Because the moment you receive Jesus, कारण- you're born of God. आणि कारण तुम्ही जेव्हा प्रभू येशूचा स्वीकार करता तुमच्या जीवनात तेव्हापासूनच तुम्ही त्याचे लेकरं होता. But today we're going to understand how to experience the life inside the born of God. परंतु मला शिकवायचंय तुम्हाला की कसं ते अनुभव घ्यायचा, कसं त्या जीवनामध्ये चालायचं प्रभूमध्ये जन्मलेल्या जीवनात. Let's go to the letter of 1 John. आणि 1 John. पहिले योहान The 1 John chapter 5 verse 4 and 5. पहिले योहान 5वा अध्याय वचन 4 आणि 5. Yes. कारण प्रत्येक जण जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय मिळवतो, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. Amen. Here the word of God says, आणि देवाचं वचन आता इथे सांगता, for whatever is born of God has overcome the world. आणि देवाचं वचन इथं सांगतं प्रत्येक जण जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय मिळवतो. Come on, tell to your neighbor. आणि आज तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला आज हमारा पड़ोसी को हिला के हम बोलने वाले कि today you gonna understand the truth. आणि आज आपण आपल्या शेजाऱ्याचा हात पकडून सांगू तुम्ही देवाचं एक सत्य पाहणार The आहात. first truth is this. आणि पहिलं सत्य म्हणजे हे, You are born of God. तुम्ही देवापासून Come on, जन्मलेले tell आहात. your neighbor, you are born of God. तुमच्या शेजाऱ्याला सांगा तुम्ही देवापासून जन्म. Now the second truth from 1 John 5:4 is this. आणि दुसरं सत्य हे आहे की For whatever born of God has overcome the world. प्रत्येक जण जो देवापासून जन्मला तो जगावर विजय मिळवतो. Amen. हम जगह के ऊपर विजय मिल गया हमको. Amen. Because we are born of God. कारण आपण देवापासून जन्मलेलो आहोत. Because we are born of God, आपण देवापासून जन्मल्यामुळे we have got the victory, overcome over the whole world. आणि त्यामुळे आपण विजयी आहोत या जगाच्या सर्व गोष्टी. We have got the overcoming power over all things of this world. आणि आपण या सर्व जगाच्या गोष्टीवर विजयी आहोत. Sin is the thing of the world. कारण पाप हे जगाची गोष्ट आहे.
Sickness is the things of the world. कारण आजार हा जगाची गोष्ट आहे. Curse is the things of the world. शाप ही जगाची गोष्ट आहे. And today the word of God says, आणि आज देवाचं वचन असं the सांगतं, one who is born of God has overcome over all the things of the world. कारण देवाचं वचन आज असं सांगते की प्रत्येक जण जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय Which मिळवतो. means if you are a born of God this evening, मग याचा अर्थ जर तुम्ही देवापासून जन्मलेले आहात, you have overcome sin of this world. तुम्ही विजयी आहात या जगाच्या सर्व पापांवर. If you are born of God this evening, आणि आज तुम्ही देवापासून जन्मलेले आहात, you have overcome the sickness of this तुम्ही world. विजयी आहात सर्व या आजारांवर या If जगात. you are born of God this evening, तुम्ही जर देवापासून जन्मलेले आहात, you have overcome every curse of this world. तुम्ही या सर्व जगाच्या शापावर विजयी आहात. Because the one who is born of God has overcome the world. कारण जो कोणी देवापासून जन्मतो त्या जगाच्या सर्व गोष्टीवर विजयी आहे. Today, let devil not deceive anymore in your life. आणि आज सैतान तुम्हाला हरवू शकत नाही, म्हणजे काम करू शकत नाही तुमच्या The जीवनात. problems that is in front of you जे काही समस्या तुमच्या समोर आहे is already under your feet. तुमच्या सर्व समस्या तुमच्या पायाखाली आहे. The problems that is looking like a mountain in front of you जे समस्या तुम्हाला एक मोठ्या डोंगरासारखे वाटतात तुमच्या is समोर, already under your feet. ते सर्व अगोदरच तुमच्या पायाखाली आहे. Because as you are born of God, कारण तुम्ही देवापासून जन्मलेले आहात, त्यामुळे as you are no more affiliated, connected with Adam anymore, त्यामुळे तुम्ही आतापासून त्या आदामाशी जोडलेले नाहीत. you are born of God. तुम्ही देवापासून जन्मलेले. And the word of God says in 1 John 5:4, आणि देवाचं वचन सांगतं पहिले योहान 4:5 4:5 that whatever born of God has overcome the world. कारण प्रत्येक जण जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय मिळवतो. Today in the name of Jesus, आणि आज येशूच्या नावात you're gonna see overcoming of this world over your life. आणि आज तुम्ही प्रभू येशू मध्ये पाहणार आहात की तुम्ही आज सर्व जगावर विजयी आहात. Over every sin that is tempting you. प्रत्येक प्रकारच्या पापावर, Over every sickness that is chasing your जे life. काही आजार आहे तुमच्या जीवनात त्याच्यावर, Over every curse that is drawing your life down. जे प्रत्येक शाप जे तुम्हाला खाली ओढतं, खाली नेतं. Today is a night you want to experience the power of God's bond of your life. तुम्ही आज अनुभवणार आहे की सामर्थ्य देवापासून जन्मलेला. Because your birth कारण तुमचा जन्म in Christ येशूमध्ये is no more of the first Adam. ते पहिल्या आदमासारखं नाही. Your birth in Christ is of the last Adam called Jesus. कारण तुमचा जन्म ख्रिस्तामध्ये हा शेवटच्या आदमाप्रमाणे आहे, जो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. And that is why the word of God says you are born of God. आणि त्यामुळे देवाचं वचन सांगतं तुम्ही देवापासून जन्मलेले And the आहात. word of God says for whatever born of God has overcome the world. आणि त्यामुळे देवाचं वचन असं सांगतं जे देवापासून जन्मलेले आहेत ते सर्व जगाच्या गोष्टीवर विजय मिळवतात. And then the word of God teaching us आणि त्यानंतर देवाचं वचन असं शिकवतं how to experience that overcoming. आणि कसं ते विजय आपण अनुभवू शकतो. क्योंकि परमेश्वर का शब्द सिर्फ ड्रीम में नहीं होना चाहिए, हमारा रियलिटी में होना चाहिए, राइट? गॉड्स वर्ड शुड बिकम रियल इन आवर लाइफ. आणि कारण देवाचे अभिवचन, देवाच्या गोष्टी आपल्या स्वप्नात घडायला नाही पाहिजे, तर प्रत्यक्षात आपल्या जीवनात घडायला. बिकॉज गॉड्स वर्ड हैज द पावर टू बिकम रियल इन योर लाइफ. कारण देवाच्या वचनामध्ये, देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे ते आपल्या जीवनात घडण्यासाठी. इट हैज द पावर टू बिकम रियलिटी इन योर लाइफ. ते शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते गोष्टी प्रत्यक्षात आपल्या जीवनात घडायला. कितने लोगों को दुनिया के ऊपर विजय चाहिए, दुनिया की चीज के ऊपर? किती कोई लोग हाथ नहीं उठा रहे. मतलब पाप चाहिए, बीमार चाहिए, कितने लोगों को चाहिए? हाउ मेनी ऑफ यू वांट विक्ट्री ओवर द वर्ल्ड? आणि किती लोकांना या जगावर विजय मिळवायचा आहे जगात गोष्टी. Come on, मैं तो
3-4 हाथ है तो वो भी उठाऊंगा. I tell you, we all need the victory over this world. आणि मला तुम्हाला सांगायचं या जगाच्या गोष्टीवर आपल्याला विजय होण्याची And the गरज word आहे. of God has already proclaimed that we are victorious over it. आणि देवाचं वचन अगोदरच सांगते की आपण विजयी आहोत त्या गोष्टी. Because the word of God says, the one who's born of God has overcome the world. कारण देवाचं वचन सांगते जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो विजयी आहे. Then it gives the key how to open that. आणि नंतर देव त्याची चावी देतो ते कसं उघडायचं त्या वो दरवाजा. ओवरकमिंग का जीवन जीने का दरवाजा को खोलने के लिए परमेश्वर हमको एक मार्गदर्शन दिखाया. Amen. Yes. God showed a way for it. Let us read the same आणि verse. देवाने मार्ग दाखवला त्या गोष्टीचा. Come on, 4th verse again. कारण प्रत्येक जण जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर विजय मिळवतो. Yes. आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. Vishwas. Amen. Our faith is a key that opened the door of overcoming this world. आणि आपला विश्वास ही ती चावी आहे त्या विजयी जीवनाचा दरवाजा उघडण्याचा. If key is not there, जर तिथं चावी नसेल the door cannot open. तर ते दरवाजा उघडणार नाही. But today, God has given that key in our hands. परंतु आज देवाने ती चावी आपल्या हातात दिली आहे. The faith in Christ is that key. आणि प्रभू येशू मधला विश्वास ती चावी आहे. The faith in God, knowing that we are born of God from today. तो विश्वास म्हणजे आपण देवापासून जन्मलेलो आहोत तो विश्वास ती हम चावी आहे. परमेश्वर से पैदा हुआ, ये सत्य को हम कब विश्वास करते ना, वो विश्वास है हमको दुनिया के ऊपर जीत लेने के लिए हमको वो दरवाजा खोलता है. Amen. That is the faith that give us victory. आणि तो विश्वास आपल्याला विजय देतो त्या गोष्टींवर. Many Christians भरपूर असे ख्रिस्ती लोक live in God देवामध्ये असतात but still tortured by the world. देवामध्ये जगतात परंतु जगाकडून ते सतवले जातात. They all receive Jesus in their life. त्यांनी सर्वांनी प्रभू येशूला स्वीकारले त्यांच्या जीवनात. Yet the things of the world are completely destroying them. परंतु ते जगातल्या सर्व गोष्टी त्यांचा नाश करत आहे. You know why? तुम्हाला माहिती का? Because we need to understand this truth that we are no more born of Adam, we are born of God in Christ. कारण आपल्याला हे समजण्याची गरज आहे की आपण आपला जन्म त्या आदामापासून झालेला नाही परंतु आपला जन्म हा देवापासून परमेश्वरापासून झालेला आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. The moment you understand you are no more from Adam. आणि ज्या वेळेस तुम्ही हे स्वीकारता, ज्या वेळेस तुम्हाला कळतं की तुम्ही आदामापासून नाही, The moment you understand that your bloodline is connected directly with God. जेव्हा तुम्हाला समजतं की तुमचं रक्त हे देवाशी जोडलेलं आहे, The moment you understand you are directly from God now. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळतं की तुम्ही डायरेक्ट देवाशी जोडलेले आहेत, I want to tell you, you will never see the world over your life. You will never see the world over your life. आणि त्या क्षणापासून तुम्ही जगाला तुमच्या जीवनावर पाहणार नाही, You will जगाच्या never गोष्टी तुमच्या see जीवनात the पाहणार things नाही. of the world over your life. आणि तुम्ही त्या क्षणापासून जगिक गोष्टी तुमच्या जीवनात पाहणार You नाही. will see the things of the world under your life. Amen. त्या दिवसापासून जगातल्या गोष्टी सर्व तुमच्या पायाखाली असले तुम्ही Today, पाहता. we sang a song. आणि आज आपण ते जे गाणं म्हटलो, शैतान का खोपड़ी शैतान की खोपड़ी मेरे पाव के नीचे. हमारे पाव के नीचे. Amen. Today I want to tell you, if devil is under your feet, मला आज तुम्हाला सांगायचं, जर शैतान तुमच्या पायाखाली आहे the works of devil is also under your feet. तर शैतानाचे सर्व काम ते तुमच्या पायाखाली आहे. शैतान हमारे पैर के नीचे है तो उसका काम भी हमारे पैर के नीचे है. Yes. Amen. आमेन. पाप किसका काम है? पाप कोणाचं काम आहे? शैतान का. बीमार किसका काम है? और कर्स को क्या बोलते हैं? शाप किसका काम है? शैतान. और वो सब आपके पैर के नीचे आज. Amen. Amen. That is the truth through the word of God. आणि हे सत्य आहे देवाच्या वचनापासून, That all these things, work of devil, is under your feet. This जे म्हणजे सर्व ह्या गोष्टी, सर्व शैतानाचे कार्य तुमच्या पायाखाली आहे. Today I want to tell you people, आणि आज मला तुम्हाला सांगायचंय, we are called to overcome the things of the world. आणि देवाने आपल्याला बोलवलं आहे या जगाच्या सर्व गोष्टीवर विजय होण्यासाठी. हम एक ही चीज के अंदर बंधन हो सकते हैं. हमारे जीवन एक ही चीज के अंदर, आपल्या जीवनात एकच बंधन असू शकतं. एक व्यक्ति के अंदर हमारा जीवन
बंधन हो सकता है। एका मनुष्याच्या मध्ये आपलं जीवन बंधन असू ओ है यीशु मसीह का प्यार। आणि ते म्हणजे देव प्रभू येशूचं We प्रेम can be bounded only by God's love. आणि आपण फक्त देवाच्या प्रेमाच्या बंधनात असू We शकतो. cannot experience the bondage of this world. आपण या जगाच्या बंधनाचा अनुभव करणारच नाही. Today I want to promise you in the name of Jesus. आज प्रभू येशूच्या नावात मी तुम्हाला सांगतो, Through the revelation of God's word, देवाच्या ह्या the प्रकटीकरणाद्वारे moment you receive Jesus in your life, ज्या क्षणी तुम्ही प्रभू येशूला you are स्वीकारता, no more born of Adam. तुम्ही त्या क्षणापासून तुम्ही आदामापासून You जन्मलेले are नसता. born of God himself. तर तुम्ही त्या देवापासून जन्मलेले लोक असता. And if you are born of God, जर तुम्ही देवापासून जन्मलेले आहात, in 1 John 5, in chapter 5 verse says, you have overcome the world. आणि जर तुम्ही देवापासून जन्मलेले आहात, तर योहान याचा पहिले योहान 5 सांगतं की तुम्ही या जगावर विजय मिळवलेले Because the आहात. word of God says, whatever born of God has overcome the world. कारण देवाचं वचन सांगते जे लोक प्रभूमध्ये देवामध्ये जन्मलेले आहेत ते या जागतिक गोष्टीवर विजयी And झालेले we आहेत. overcome the world by faith आणि in Christ. आणि आपण ह्या सर्व गोष्टीवर विजयी झालो आहोत विश्वासाद्वारे प्रभू येशूमध्ये. कितने लोगों को आज वो विश्वास को आपके जीवन में पैदा करना है? How many of you want to give birth to that faith this evening? आणि किती लोकांना तो विश्वासाला जन्म द्यायचा तुमच्या जीवनात? कितने लोगों को वो विश्वास का चावी उपयोग करना है आज? किती लोकांना त्या विश्वासाची चावीचा उपयोग I करायचा? tell you, there is the best person to teach us how to use that faith. आणि आम्हाला तुम्हाला सांगत एक उत्तम व्यक्ती आहे जे त्या विश्वासाला उपयोग करायचा आपल्याला शिकवेल. That person was left to this world by Jesus. आणि तो व्यक्ती प्रभू येशूने आपल्यासाठी सोडलाय या जगामध्ये. And his name is Holy Spirit. Amen. आणि त्याचं नाव आहे पवित्र आत्मा. Holy Spirit is the best person to teach us faith. आणि पवित्र आत्मा हा उत्तम व्यक्ती आहे जो आपल्याला ह्या विश्वासाबद्दल शिकवतो. And that Holy Spirit is here. He is here this evening. आणि तो पवित्र आत्मा आज इथे आहे. If you are ready to tell Holy Spirit, fill me with your faith. आणि जर तुम्ही तयार आहात पवित्र आत्म्याला सांगायला की तू मला भरून टाक, मी If तयार you आहे. are ready to tell Holy Spirit, teach me to utilize this key called faith. आणि आज तुम्ही तयार आहात सांगायला की तू मला भरून टाक, Teach me how to utilize this key called faith. आणि तुम्ही मी कसे हे विश्वासाची चावीचा उपयोग वापर करू हे मला शिकव म्हणून. If you are ready to ask that this evening, आज जर तुम्ही ते तयार आहात ते गोष्ट मागायला पवित्र आज आत्म्याकडे, पवित्र आत्मा है इधर और हमको सिखाएगा कैसे वो विश्वास को हम उपयोग करना है. आमेन. आमेन. हालेलुया. 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 So whatever born of God has overcome the world. आणि जे देवामध्ये जेव्हापासून जन्मतात ते सर्व विजयी आहेत या सर्व जगिक And गोष्टी. you are the born of God. आणि तुम्ही हे देवापासून जन्मलेले We आहात. are born of God. आपण सर्व देवापासून जन्मलेले आहात. And we are called to overcome the things of the world. आणि आपण बोलवले गेलो आहोत या जगाच्या गोष्टीवर विजयी Let's all होण्यासाठी. raise up this evening. आणि आज आपण उभे राहू. Today I want to tell you there is a faith that God gonna enhance in our life this evening. आणि परमेश्वर हमारे अंदर विश्वास को डालने वाला है. He gonna put faith inside us. आणि तो आपल्या जीवनात विश्वास टाकणार आहे. Remember, faith is not just a thought. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे फक्त विश्वास एक गोष्ट नाही, एक विचार नाही. Faith is not just a decision. विश्वास हा फक्त एक निर्णय नाही. The word of God says faith is a spirit. परंतु वचन सांगतं विश्वास एक आत्मा आहे. विश्वास एक आत्मा है. विश्वास एक आत्मा आहे. और आत्मा का नेचर है हमको पकड़ सकते. आणि आत्म्याचा स्वभाव आहे की तो आपल्याला पकडू शकतो. आज विश्वास का आत्मा, पवित्र आत्मा आपको पकड़ने वाला है. आमेन. आणि आज विश्वासचा आत्मा जो पवित्र आत्मा आहे तो आपल्याला पकडणार आहे. Today the spirit of faith is going to enter inside you. आणि आज तो देवाचा आत्मा आपल्यामध्ये उतरणार आहे. आज से तुम दुनिया के नीचे नहीं, दुनिया का चीज के ऊपर आपका जीवन प्रवेश होने वाला है. आमेन. आजपासून तुमचं जीवन हे जगाच्या गोष्टीवर असणार, जगाखाली नाही. Come on, let's open our mouth and praise Jesus this evening. आणि आपलं मुख उघडून आपण आज प्रार्थना करू. Today the Holy Spirit is here. आणि आज पवित्र आत्मा इथं आहे. And the word of God says, आणि देवाचं वचन असं सांगतं whatever born of God जे देवापासून जन्मलेले आहे has overcome this world. ते सर्व
जगावर विजयी झालेले Today, आहे. in the name of Jesus, आज प्रभू येशूच्या नावात I speak victory over every sins of this world. आणि आज प्रभू येशूच्या नावात आम्ही विजय घोषित करतो आज जगाच्या सर्व पापावर. We speak victory over every sickness of this आम्ही world. सर्व आजारावर या जगाच्या विजयी बोलतो. We speak victory over every curse of this या world. जगाच्या सर्व शापांवर आम्ही विजय बोलतो. Because the word of God says, कारण देवाचं वचन if सांगतो we are born of God, आपण जर देवापासून we जन्मलेलो आहोत, have overcome the world. आपण या सर्व This जगाच्या evening, in the गोष्टीवर name विजयी of आहोत. Jesus, आज येशूच्या नावात today the Holy Spirit is here. प्रभू पवित्र आत्मा आज He इथं is आहे. the Spirit of faith. हा तो विश्वासाचा आत्मा Today, आहे. receive that Spirit of faith in the name of Jesus. स्वीकार करा तो विश्वासाच्या आत्म्याला प्रभू Receive it in येशूच्या the name of Jesus. येशूच्या नावात आज स्वीकारा. परमेश्वर आपके अंदर वो विश्वास को डालने वाला है. He going to put faith inside you. आज देव तुमच्या मध्ये तो विश्वास टाकणार Today आहे. your bodies are getting healed in the name of Jesus. आज तुमचे सर्व शरीर आरोग्य हर चीज भेटणार आहे. यीशु मसीह के नाम से, यीशु मसीह के नाम से, येशूच्या नावात in the name of Jesus, येशूच्या नावात every sickness die right now in Jesus' name. सर्व प्रकारचे आजार येशूच्या नावात मेले जाऊन दे. In the name of Jesus, येशूच्या I नावात speak the power of Holy Spirit touching our bodies. प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श Right now, करू दे. God is healing your pains. प्रभू आज तुमच्या सर्व दुखण्याला You might स्पर्श have करत आहे came to देव. this hall with pain in your body. तुम्ही तुमचं दुखणं घेऊन तुमच्या शरीरात या Today, every pain vanish right now in the name of Jesus. तुम्ही दुखणं घेऊन या मंदिरात Right now, आले the power of the सर्व Holy दुःख निघून Spirit. जाणार आहे. Now, right now, the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य Right now, let touch each and every one in Jesus' name. प्रत्येकाला स्पर्श होऊन दे. Your प्रभू word येशूच्या says, नावात. whatever born of God has overcome the world. आणि तुझं वचन सांगतं पिता जे कोणी तुझ्यापासून जन्मलेले आहेत ते सर्व विजय आहेत. In Jesus' name, this night is a night of victory over everything of the world. आणि प्रभू येशूच्या नावात name of आजची ही Jesus, रात्र Shaka विजयाची रात्र आहे. प्रभू Right now, येशूच्या let the नावात. born of God be activated in your people's life in the name of Jesus. आणि ते प्रभू येशू देवापासून जन्मण्याचं कृत्य प्रभू येशून जन्मण्याची गोष्ट तुमच्या जीवनात काम करून दे, In प्रभू the येशू. name of Jesus. येशूच्या नावात In the name of Jesus. येशूच्या नावात Thank you, Lord. धन्यवाद पिता. That through faith विश्वासाद्वारे that we will experience आम्ही अनुभवू शकतो the life of born in Christ. आम्ही अनुभवू शकतो प्रभूपासून जन्मलेलं. We thank you and we bless your holy name. आम्ही तुझ्या पवित्र नामाला धन्यवाद Thank you, देतो. Lord. We speak healing over hands, bones, muscles, legs in the name of Jesus. आणि आम्ही आज आरोग्य बोलतो देव प्रत्येक शरीरावर प्रत्येक हाडावर प्रत्येक मासवर प्रत्येक स्नायूवर पिता In the name of Jesus, येशूच्या नावात receive the power of God this evening in Jesus' name. परमेश्वराचे सामर्थ्य स्वीकारा. In the name of Jesus, येशूच्या नावात what you cannot do, you can do it right now in the name of Jesus. ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नव्हत्या आजपर्यंत प्रभू येशूच्या नावात तुम्ही आता करता. Because you are born of God from today in the name of Jesus. कारण तुम्ही देवापासून जन्मलेले आहात त्याचे आहात प्रभू येशूच्या नावात. No more works of Adam will work in your life. आणि आदामाचे काम आजपासून तुमच्या जीवनात राहणार नाही. Because you are born of God in Christ Jesus. कारण तुम्ही प्रभू येशूच्या द्वारे देवापासून जन्मलेले आहात. We thank you, Lord. आम्ही धन्यवाद देतो. Let every work of devil be destroyed in your people's life in Jesus' name. आणि धन्यवाद देतो पिता की प्रत्येक सैतानाचे काम आम्ही नष्ट करतो प्रभू येशूच्या नावात. In Jesus' name, येशूच्या नावात we pray. आम्ही प्रार्थना करतो. Amen. 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 Hallelujah. 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 हालेलुया. Check your bodies. आणि तुमच्या शरीर बघा तुम्हाला जिथे त्रास होतो If you want, go and take the report again. तुम्ही ते